सो गाइस आज मेरा पुणे में लास्ट नाइट आउट मैं बोलूँगी जो स्नीक आउट। तो पता नहीं है मेरी फैमिली भी वीडियो देखेगी, मुझे पता है मामा पापा दोनों भी वीडियो देखेंगे, बट मैंने फिर भी अभी बज रहे 3:30 और मैंने स्नीक आउट किया। अर्नब मुझे लेने आ रहा है और हम लोग बस एक चाय पीने के लिए लास्ट वाली। मैं तो इमोशनल सी हो रही हूँ, इन लोगों को बता नहीं रही हूँ कि मुझे इमोशनल फील हो रहा है और मैं लिजिट चलते चलते जा रही हूँ। मला लास्ट चहा प्यायचा आहे त्यांच्यासोबत आणि यू वोंट बिलीव हे लोक म्हणजे मला तर झोप येतच नव्हते की मला मी ह्यांना मिस करेल अँड ऑल, बट हे दोघं पण झोपले नाही आहे अँड दे वर जस्ट वेटिंग की वेन आय विल टेक्स्ट देम ऑन ग्रुप. अरे मला कॉल केला का? 1 लाख झाले रनिंग, 1 लाख झाले. जरी असं तुझ्या फेसवर लॉयन लावलं असतं. अरे कशाला लावायचं, नाही लावायचं. काय करणे का तुला घरी? अरे मी तुला काय मारे स्कीम पडली. अरे स्कीम पडली. अहो तुला आवडतं तिथे मला माहिती आहे ना. सटकता तो. आणि हे दोघं निघाले. आम्ही जेव्हा सकाळी 6-6:30च्या दरम्यान. ह्या दोघांचं काहीतरी वेगळंच चालू आहे आणि मी मूर्खासारखी मागे बसली. दोघं छान एन्जॉय करत आहे, त्यांची ड्राईव्ह एन्जॉय करत आहे. बाबा आणि गोबूचं बाबांचं आणि गोबूचं इतकं जमतं म्हणजे मी मूर्ख नाही. सगळं त्याचं करायचं, मी शी धुवायची, मी जेवण खाऊ घालायचं, मी सगळं करायचं. क्रेडिट कोणाला जातं? अर्धाट आम्ही थांबलो आकाश मिसळने माझी जरा त्यांच्या मसाल्यांबद्दल एक व्हिडिओ म्हणजे बाईट पण घेतली. सो ते पण एन्जॉय केलं. मी तिथे घेतले होते छान ग्रिल सँडविचेस, बाबांनी घेतलं होतं मिसळ. बाबांनी छान तिथे मसाले घेतले आणि तिथेच माझी बाईट घेण्यात आली. बाईटमध्ये माझं इंटरव्ह्यू सारखं व्हिडिओ काढण्यात आला. नंतर मी परत थोडंसं स्वतःला फ्लॉन्ट केलं जे मी नेहमी करते. नंतर गाडीत बसल्यावर लेजिट झोपून घेतलं आणि त्याच्यानंतर मला 1 तासाने जाग आली. तर भाई बघते तर AC वर बसलाय माझा बाळू AC वर जाऊन बसलाय आणि म्हटलं आता काय याला झोपू देऊ की काय करू. घरी येऊ. आता मी इथे 15 मिनिटापासून थांबली आहे. माणूस किराणा ठेवायला गेलाय. किराणा किती वेळ थांबायचं मी. ऊन होता माझं तापून टेम्परेचर. आमच्या गाडीचं AC बंद झालं तर दुसरी कार आणायला गेलाय. ठीक आहे मी थांबते, मी वाट बघते. आला आणि आय गेस मे बी आय होप. ठीक आहे भेटूया आपण. आले बाबा काय करायचं एवढ्या पैशांचं. फर्निचर कुठे घेऊ म्हणतोय मी जाऊ शकते. तिकडे असेल. नंतर मी DMartमध्ये माझी म्हणजे त्याच्या चॉईसची कुर्ती घेतली. त्याला ती आवडलेली आणि ही वॉज लाईक बाबू पिल्लू तुला ती गोड दिसली आणि मी ती घेतली. म्हणजे मी प्रिंटेड कुर्ती मोस्टली वापरत नाही म्हणजे माझ्या कुर्ती सगळ्यांना आवडतात. मग मी ती कुर्ती अशी जरा लावून बघितली, म्हटलं ठीक आहे ही लव्ड इट, ही लाईक्ड इट आणि मग मी लगेच घेऊन टाकली. आणि मला त्याच्यानंतर लगेच तुरंत नेल्स. फाइनली आधी शॉपिंग हो चुकी है हमारी. मुझे नेल्स करवाने जाने हैं और मेरी फ्रेंड रुकी हुई है मेरे लिए और अभी हम जल्दी से सामान भर के यहाँ से निकल रहे हैं बहुत जल्दी से, कारण मला खूप बोर झालं, मला गरम झालं आहे. सो मैं फाइनली इट्स 9:30 और मैं फाइनली घर पे आ गई और आप देख सकते हो मैं मेरा वार्डरोब लगा रही हूँ. ये बस आधे कपड़े मैंने लगाए है और मैं दिखा नहीं सकती इतना 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 सारा पसारा पडला है ना. आय कांट इवन एक्सप्लेन. सो आता मला असं झालं मी कधी सगळा पसारा आवरून मला चिडचिड झाली आहे ना. माझ्या रूममध्ये पूर्ण माझ्या भावाने असा मेस क्रिएट करून ठेवला. सो आता मी इतके कपडे लावले आणि अजून मला पूर्ण लावायचे. मी खालती पण लावते. हे बघा हे बघा.
सो माझं चालू आहे काम. सो स्टे ट्यून, मी दाखवेल मी पूर्ण कपाट लावून झाल्यावर. थँक्यू. जीव जायचा याचा वरडून वरडून चिवट. आई सकाळपासून भुकत आहे. झोपतंय. कप्स दाढी टोचवली. दादा माहिती का आलं इथं व्ह्यू घेऊ राहिला, त्याच्यानंतर तिकडे राहिला, तबल्यावर चढू राहिला. आणि इथे सगळे पुणेकर एका घरात जमले कारण माझ्या घरात लग्न आहे. सो दादा आलाय आणि मी ब्लॉग एंड करते. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय ब्लॉग गाईज. थँक्यू सो मच.